तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. अगं बाई, या कोण? आई, या रिबेका आंटी. हॅलो. हॅलो. माझी ती ख्रिश्चन मैत्रीण आहे ना, हां ग्लोरिया. बर. हा, तिच्या जवळ राहतात. बसा ना, बसा. मानसीची आजी बाहेर गेली आहे. बर बर. बाबा, मी चहा ठेवते. ओके. हा, तुम्ही तोपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारा. आंटी बसा. हा. हो हो. काय करता तुम्ही? घरी कोण कोण असतं तुमच्या? कुणी नाही मला. म्हणजे मी एकटीच आहे, लग्न केलेलं नाही, त्यामुळे मुलं वगैरेंचा प्रश्नच नाही. कॅन्टोन्मेंट एरियात जे चर्च आहे बघा, त्यामध्ये मी पालक म्हणून काम करते. अच्छा अच्छा अच्छा. आंटी, सध्या तुमची ख्रिसमसची तयारी चालू असेल नाही का? हो ना. डेकोरेशन, भेटवस्तूंची तयारी, शिवाय फराळ. अगो बाई, फराळ? म्हणजे आमच्या दिवाळीप्रमाणे तुमच्यात सुद्धा फराळाचं करतात? हो ना. कसल्या पदार्थांच्या गप्पा चालल्यात? ख्रिसमसच्या. वाव. घ्या, चहा घ्या. थँक्यू. पण आंटी, या दिवसांना नाताळ का म्हणायचं? अगं, नाताळ हा शब्द दिएस नातालेस या लॅटिन शब्दावरून रूढ झालाय. त्याचा शब्दशः अर्थ आहे जन्माचा दिवस. असं म्हणजे येशूच्या जन्माचा दिवस ना? हो हो. इसवी सनाच्या सुमारे 4थ्या वर्षी 24 डिसेंबरच्या उत्तर रात्री पॅलेस्टाईन देशातल्या बेथलहेम या गावात एका गुरांच्या गोठ्यात जीसस क्राइस्ट म्हणजे भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला. आंटी, मला येशूच्या जन्माची कथा सांगाल? हो, सांगते ना. ऐका हो, ऐका. समस्त पलिस्तानी जनतेला महाराज कैसर अगुस्तस यांचा हुकुमनामा. राज्यात शिरगणतीचे काम चालू झाले असून प्रत्येक माणसाने आपल्या जन्मगावी, कुळगावी परत जावे. हे काम लवकरात लवकर करावे. न केल्यास प्रत्येकाला 25 फटक्यांची शिक्षा आणि जबरदस्त दंड करण्यात येईल. सावधान. जोसेफ, अरे तुझी पत्नी मारिया हिची प्रकृती ठीक नाही. तिचे दिवस भरत आले. ती कुठल्याही क्षणी बाळंत होऊ शकते. काय करणार बाई, राजाज्ञा मोडता येत म्हणून आम्ही आमच्या मूळ गावी बेथलहेमला आलो. इथे आमचं कोणीच नाही. खरंय बाबा, सगळ्यांची अवस्था तशीच आहे. घरदार असून निर्वासित. ही जुलमी राजवट कधी संपेल ते आकाशातला देवच जाणे. जोसेफ, अरे अरे काहीतरी करायला हवं. मारियाची वेळ अगदीच नजीक येऊन ठेपली. काय करणार? एवढ्या भयाण अंधाऱ्या रात्री जीव घेण्यात थंडीत अनोळखी ठिकाणी कोण आसरा देणार? हे बघ, समोर काहीतरी दिसतंय. बहुधा गोठा असावा. तिथं निदान छप्पर तरी मिळेल. चल चल, तिला सांभाळून नेऊयात. मारिया,
मारिया, थोडा प्रयत्न कर. आणखी थोडंच चालायचंय. वाचव रे देवा. आलंच आलंच अगं आलंच. चल चल आत चल. मी आत येऊ का? इथे नवा जन्म झालाय का? हो, पण आपण कोण? आम्ही तिघे पूर्वेकडील ज्ञानी पुरुष आहोत. आत्ताच आकाशात एक महान तेजस्वी तारा आम्हाला दिसला. तो सामान्य ताऱ्यांसारखा नव्हता. अत्यंत असाधारण असा तारा होता तो. याचा अर्थ? आपल्या पोटी देवाच्या पुत्रानं जन्म घेतलाय. काय? जो मानव जातीचं पुनरुत्थान घडवून आणेल. अखिल मानव जातीला प्रेम आणि करुणा शिकवेल, भक्तीचं दान देईल. ज्ञानी पुरुषांनो, इथे नुकताच माझी पत्नी मारिया हिने एका पुत्राला जन्म दिलाय. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. कृपा करून आम्हाला त्याला भेटू द्या. अवश्य या, पलीकडच्या बाजूला या. हे प्रभू, आपण आलात. आता आम्हाला जगाची चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या 3 ज्ञानी पुरुषांप्रमाणे तिथं काही मेंढपाळ पण आले. त्यांनीही म्हणे तो तारा पाहिला होता. देवानं आपला सर्वात लाडका पुत्र पृथ्वीच्या रक्षणार्थ पाठवला होता. पण काय हो आंटी, नाताळात तुमच्याकडे काय काय डेकोरेशन करतात हे तरी सांगा की. सांगते ना. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म गायीच्या गोठ्यात झाला ना. हो. त्या घटनेची आठवण म्हणून नाताळच्या वेळी प्रत्येक कुटुंबात एक छोटासा गोठा तयार करण्यात येतो. बर, तिथं गव्हाणीमध्ये बाळ येशू, मरिया माता आणि जोसेफ यांच्या प्रतिमा ठेवण्यात येतात. काही ठिकाणी तर बाल ख्रिस्ताची मिरवणूक सुद्धा काढतात. बर, आणि क्रिसमस ट्री सुद्धा ना. हो, ऑलिव्ह वृक्षाची एक फांदी घराघरात उभारतात. आता काही एरियात ऑलिव्ह वृक्ष नाही मिळत, मग तिथं प्रतिकात्मक ट्री ठेवतात. त्याला लाईटच्या माळा, रंगीबेरंगी कागद यांनी छान डेकोरेट करतात. अच्छा 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 अच्छा. म्हणजे आंटी, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी आकाशात एक तेजस्वी स्टार दिसला होता. त्याचं प्रतीक म्हणून हा कागदी स्टार करतात, असंच ना? हो हो, अगदी बरोबर. आणि आंटी, ते सांता क्लॉज बद्दल सांगा ना. अगं, सांता क्लॉज म्हणजे ख्रिसमस मधलं लहान मुलांचं खास आकर्षण. खरं सांगू का, ती अगं एक कवी कल्पना आहे. मूळ सांता क्लॉज बाबाला म्हणे 1.5 फूट पांढरी दाढी होती आणि तो 6 हरणांच्या गाडीत बसून जगभर फिरतो. त्याच्याकडे कधी न संपणारी खाऊची पोतडी असते. आणि त्यातून तो शहाण्या आणि चांगल्या मुलांना खाऊ वाटतो असं म्हणतात. मस्त ना. हो ना. या सांता क्लॉजचा खाऊ, खेळणी प्रत्येकाला लहानपणी मिळालेली असतात नाही. म्हण्या, हा सांता क्लॉज मुलांना प्रत्यक्ष कधीच भेटत नाही बरं का. रात्री तो हळूच मुलांच्या उशाशी खाऊ, खेळणी अशा गोष्टी ठेवून जातो. प्रत्येकाचं बालपण या सांता क्लॉजशी बांधलेलं असतं. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय, पुणे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी.
स्वामिनी 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 अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.